हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ स्टार्ट खूप वेळाने झाला आहे. 4 वाजलेत सध्या. इकडे मी चहा ठेवला आहे आणि किचन स्वच्छ केलं ना पुन्हा घाण करू वाटत नाही. मी किती वेळ विचार करते, मी दुपारी जेवलेली पण नाही आहे, काहीतरी बनवूया खाऊया, पण मी विचार करते नको आत्ताच भांडी घासलेत. असं कोणाकोणाला होतं नक्की कॉमेंट करून सांगा. इकडे मी आता डाळ भाताचा कुकर लावणार आहे. दोन्ही डाळी मिक्स करून, तूर डाळ आणि मूग डाळ. आणि इकडे आपला चहा बनतोय. तू दूध पिणार? हे आता उठल्यात झोपेतून. आज मी रात्री करणार आहे चकुल्या. हा दूध देतो बाळा तुला, थांब. आज विक्रम नाही आहे घरामध्ये, ट्रिपला गेलेत साहेब मित्रांबरोबर फिरायला. सो दोघीच आहे. मग मी चकुल्या करणार आहे आज आणि त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. त्याला वरणफळही म्हणतात बऱ्याच ठिकाणी, पण आम्ही साताऱ्याचे लोक त्याला चकुल्या म्हणतो आणि मला फार आवडतं खायला. पण विक्रमला आवडत नसल्यामुळे मी कधी करायलाही जात नाही, कारण असं वाटतं की कुठं एकटीसाठी बनवायचं. पण आज मोका आहे आणि पीठ पण थोडं शिल्लक आहे फ्रीजला. सो आज चकुल्या रेसिपी नक्की शेअर करेन. अगं ठेव, अगं काचेच आहे, ठेव खाली ठेव. ही वेलची. मला खूप आवडते वेलची चहामध्ये. झाले आता घालून. तर हा एक असा कॉर्डसेट आहे. जमलं तर बाहेर गेले तर मी फुल माझा घेईन शूट. ब्रँडसाठी मी शूट केलेला आहे आणि ह्याला आता मला एडिट करून अपलोडही करायचं आहे अफिलिएट मार्केटिंगसाठी. सो हा जर तुम्हाला पीस आवडला तर नक्की मला कॉमेंट करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो खूप कम्फर्टेबल आहे, गाऊनला रिप्लेस करण्यासारखा आहे. म्हणजे शक्यतो महिलांना गाऊन का आवडतो, कारण तो कम्फर्ट देतो, त्यांना कम्फर्टेबल असतो. पण इतकं जास्त कम्फर्टेबल आहे ना, हे एक नंबर आहे. नक्कीच आपण घरामध्ये बसून गळ्यापासून पायापर्यंत पूर्ण कवर असतो आपण. सो काही हरकत नाही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला. ह्याचं फुल हे मी तुम्हाला देईन. अरे वा. आणि ही पोरगी ना जेव्हा जेव्हा दीदीचा ड्रेस घालेल ना तेव्हा फार खुश होते. ड्रेस कुणाचा आहे इशू? हा कुणाचा आहे ड्रेस? कुणाचा आहे? तुझा आहे का आरूचा आहे? आरूचा आहे ना. तुला आवडते आणि आता तुला बसतोय पण. तू मोठी झालीस. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. मोठी झाली ना आता. अरे अरे ड्रेस खाली कर. तर चकुल्या करूया. तूर डाळ मूग डाळ मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे मिक्स घेतली होती. हिंग आणि टोमॅटो घालून शिजवून घेतली. इथे मी लसूण घेतला आहे ठेचून आणि देन पीठ होतं उरलेलं, तर ह्याच्या आपण आता चकुल्या करणार आहोत. फोडणीसाठी इथे मी जिरे मोहरी घालणार आहे. तेल चांगलं तापवू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करायचे. तडतडलं की त्यामध्ये लसूण घालायचा. मी शक्यतो बंद करते गॅस आणि देन लसूण घालते, नाही तर लसूण खूप जास्त भाजला तर त्याची एक कडवट टेस्ट येते. त्यामुळे गॅस बंद करून मग लसूण ॲड करते. त्यानंतर जर खूपच गरम असेल तेल तर मीठ घालते, जेणेकरून लसूण करपू नये. तर इकडे माझी फोडणी देत आहे मी. तर त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आणि देन चटणीसुद्धा ॲड केली आणि हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं. देन डाळ ॲड करायची.
डाळीला छान उकळी आली ना की मग आपण चपाती लाटतो तशी फक्त घडी वगैरे न घालता फक्त गोल गोळ्याची चपाती लाटायची. जाडसर, जरा जाड ठेवायची, खूप नाही. आणि खूप पातळ पण नाही करायची की पूर्ण ती त्यामध्ये गिर्र होऊन जाईल. अशी मीडियम प्रकारची चपाती लाटायची आणि ती तुम्हाला आवडत्या शेपमध्ये कट करून घ्यायची. आणि देन जसं डाळीला उकळी फुटेल तशी एक एक जसं तुमचं शेप असेल तसं ते सोडायचं त्यामध्ये. आणि ते उकळत्या डाळीसोबत ते सुद्धा शिजतं. पास्तासुद्धा म्हणू शकता तुम्ही, इंडियन पास्ता आहे हा. सो ते पण त्यामध्ये शिजतं आणि एक नंबर लागतं. मला तर फार आवडतं हे, लहानपणापासून माझं फेवरेट आहे. मला जेव्हा आरू झाली होती त्यावेळेला मी हे खूप खाल्लं होतं. पोटात होती तेव्हा पण मम्मीच्या हातचं तर खूपच छान लागतं. आणि डाळ जास्त घाला, टीप अशी देईन मी, यामध्ये डाळ जास्त घाला. आणि ज्यावेळेला तुपाची धार सोडून आपण पहिला घास खातो ना, खरंच सुख काय आहे ना, सुख असं आपल्याला फील होतं की बाबा हेच सुख आहे जगातलं. पण काय माहिती कोल्हापूरकरांना हे जास्त करून आवडत नाही. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.